हत्तीवर बसलेले प्रतिकात्मक शाहू महाराज, उंट, घोडे, केरळचे वादक, साहसी मर्दानी खेळ, मल्लखांब अशी भव्य मिरवणूक काढत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती भव्य स्वरूपात नांदेडमध्ये साजरी करण्यात आली। शाहू महाराज यांची जयंती दिवाळीसारखी साजरी करा, ह्या डॉक्टर बाबासाहेब यांच्या संदेशाला अभिप्रेत अशी जयंती पहिल्यांदाच मराठवाड्यात साजरी करण्यात आली। फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते। डीजे मुक्त, बॅनर मुक्त अशी ही मिरवणूक आकर्षण ठरली। छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते। कोल्हापूर संस्थानातील पहिले बॅरिस्टर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुमान मिळवल्याच्या निमित्ताने छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी कोल्हापूर शहरात आनंदोत्सव साजरा केला होता। शाहू महाराजांनी हत्तीवरून साखर वाटली होती, त्याच ऐतिहासिक क्षणाचा दाखला देत नांदेडमध्येही हत्तीवरून साखर वाटप करत ही मिरवणूक निघाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीस सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। छत्रपती राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन करून या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्ट आणि मराठी नाव फाउंडेशन यांच्या वतीनं हा आनंदोत्सव साजरा केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संदेश दिला होता, छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती दिवाळीसारखी आणि सणासारखी करावी म्हणून हा धागा धरत आणून हा शाहू महाराजांचा महोत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। या महोत्सवामध्ये आपण पाहिलं असेल की हत्ती होते, घोडे होते, हत्तीवरचा जे शाहू महाराजांचा जिवंत देखावा होता हा नांदेडकरांना म्हणजे खूपच सुंदर वाटला होता। आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी घोडे होते, हत्ती होते, नंतर मर्दानी खेळ होते, नंतर बंजारा नृत्य होते, अनेक कला प्रकार या ठिकाणी जयंती महोत्सवामध्ये साजरा करण्यात आले होते। आणि आनंद म्हणजे मोठ्या उत्साहामध्ये हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला होता। महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ही जयंती निघाली आणि शाहू महाराजांच्या पुतळ्यापर्यंत या जयंतीचा समारोप झाला।